लपंडाव या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो सखीच्या मनात असा गोंधळ उडालेला असा सीन आपण बघणार आहोत. कारण तिची खरी आई आणि तिची मावशी अशा दोघी पण आता समोरासमोर आणि सेम साडीमध्ये सेम ज्वेलरी म्हणजे अगदी सेम टू सेम सगळं असणार. त्यामुळे आता सखीला ओळखताच येत नाही की तिची आई कोण, म्हणजे खरी कोण आणि खोटी कोण. प्रेक्षकांनो पण आपण पुढील भागामध्ये बघूयात की आता काय काय होणार आहे तरी कसं होणार आहे. आणि इथे सखीचे काका गौतम काका म्हणतात की आता हे सगळं अवघड होऊन बसलं आहे. खरं कसं ओळखणार आहेत की खरी तेजस्विनी वहिनी कोण आहेत ते. तेवढ्यात आपला कान्हा रामचंद्रांची पालखी घेऊन येतो आणि म्हणतो की सियावर रामचंद्र की जय. आणि पालखी खाली ठेवल्यानंतर कान्हा म्हणतो की आज वाजेल सत्याचा डंका, साक्षात प्रभू श्री रामच जाळतील मनस्विनीची लंका. आणि आता कान्हाने वेगळी चाल चढलेली असती. तो म्हणतो दोघींना की तुम्ही दोघांनी आता श्री रामचंद्रांच्या पायाशी नतमस्तक व्हा. आणि बघा कान्हा तिथे असलेला गुलाल उधळतो आणि ह्या दोघींच्याही डोळ्यात जातो. पण मनस्विनीला ते काही सहन होत नाही आणि ती लगेच तिच्या डोळ्यात गेल्यामुळे ती म्हणते युजलेस, हे काय केलंस तू. आणि इकडे आता ही सखी ना ते आणि सखी खाली पडलेला लेन्स उचलून म्हणते की मनस्विनी आपल्यातला लपंडाव संपला आहे. आणि म्हणते की सखी मनस्विनी मावशी तुझी लंका मी पेटवणार. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांना आता सखीला तर कळालं आहे की तिची खरी आई कोण आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, ही मनस्विनी शांत बसेल? नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.